जिल्हा परिषद शाळा खरवड येथे शिक्षक दीपक चौरे हे दारू पिऊन येतात व विद्यार्थ्यांना शिकवत नाही। या संदर्भातली बातमी सातपुडा न्यूज वाहिनीने प्रकाशित केली होती, परंतु मागील 2 दिवसापासून सातपुडा न्यूज वाहिनी व्हॉट्सअप ग्रुपवरती दीपक चौरे यांनी असा मेसेज टाकला की सातपुडा न्यूज वाहिनीचे पत्रकार भूषण पावरा यांनी लाच घेऊन ही बातमी कॉम्प्रोमाइज केली असा एक मेसेज टाकला। त्यानंतर दीपक चौरे यांना सातपुडा न्यूज वाहिनीमार्फत कॉल केला असता तुमच्यावर कारवाई करू अशी धमकी सातपुडा न्यूज वाहिनीला देण्यात आली। अक्राणी तालुक्यातील खरवड येथील जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा विषय आणि प्रश्न ऐरणीवर। गुरुला देवाचे स्थान देणाऱ्या महाराष्ट्र शिक्षकी पेशाला काडीमा फासणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार अक्राणी तालुक्यातील खरवड येथे उघडकीस आला आहे। मौजे खरवड येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दीपक चौरे यांनी दारूच्या नशेत चक्क धिंगाणा घातला। मध्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांसोबत बोलत असतात आणि त्यांचा हा धक्कादायक प्रकार पालक व ग्रामस्थ यांना समजून आल्यावरती त्यांनी तक्रार केली आहे। विद्या विनिमय शोभते हे वाक्य प्रत्यक्ष आपण सत्यात उतरवत आहोत का ह्याचा विचार आपण सर्वांनी करायला पाहिजे। शिक्षण कशासाठी घेतले जाते? पूर्वी शिक्षण घेण्याची पद्धत आणि आता आधुनिक युगात प्रवेश केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात देखील आमूलाग्र बदल झालेले दिसतात। मग हे बदल नेमके झाले कशात हे समजून घेणे गरजेचे आहे। शिक्षण घेतल्यामुळे व्यक्तीचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावला जातो असे म्हटले जाते, परंतु ह्या शिक्षणाचं बाजारीकरण जेव्हापासून समाजात वाढू लागले तेव्हापासून शिक्षणाचा स्तर खालावला जात आहे। समाजातील नागरिकांना सगळे कळत असताना देखील ते शिक्षणाच्या बाजारीकरणात धुतले जातात आणि शेवटी समाजातील परिस्थिती विदारक होण्यास सुरुवात होते। परिस्थितीला जबाबदार समाजाच आहे, त्यामुळे दोष व राग व्यक्त करून निष्पन्न काय होणार आहे? समाजातील नागरिकांनी ठरवले तर परिवर्तन घडू शकते। मुळात समाजातील मूळ प्रवाहात आपण जेव्हा जगत असतो तेव्हा अनुकरणाची सवय लागत असते। शिक्षण क्षेत्रात देखील तेच काही दिसते। आपण एकमेकांचे अनुकरण करायला लागतो। झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीचा मुलगा देखील इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत शिकत आहे। मला त्याला विरोध नाही। मुळात आपण इंग्रजी शिक्षण घेण्याचा अट्टहास का करतो? मातृभाषेमध्ये शिक्षण घेतल्याने आपली सामाजिक वृद्धी होत असते। या सर्वांमध्ये पालकांनी विचार केला पाहिजे। आपला पाल्य सर्वात जास्त कुठे घालवतो? मुळात शाळेत मुले हे 5 ते 6 तास शिक्षण घेत असतात आणि इतर वेळ ते कुटुंब आणि मित्र परिवारात खर्च करत असतात। 5 ते 6 तास इंग्रजी शिकल्यानंतर मुलांना इंग्रजी उत्तम बोलता येईल हा विचार देखील पालक कसा करू शकतात हा प्रश्न पडतो। परंतु शिक्षण म्हणजे सर्वांना समान दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क, ज्यामुळे सामाजिक सलोखा आणि प्रगती साधता येते। यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका, शिक्षणाच्या हक्काचे महत्त्व आणि शाळांची गुणवत्ता सुधारणे यावर भर दिला जातो, जेणेकरून विद्यार्थी केवळ ज्ञानच नाही तर चांगले नागरिक बनतील। शिक्षणामुळे गरिबी दूर होते आणि चांगल्या संधी मिळतात। म्हणूनच शिक्षणाकडे चौहाट म्हणून पाहणे आवश्यक आहे, जेणेकरून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणता येते। परंतु खरवड येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था बघून या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे। ज्या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगले शिक्षण मिळायला हवे त्या शाळेत शिक्षकांकडून असे गैरवर्तन
होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. कर्त्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वास्थ्य बिघडण्यासोबतच त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम करणाऱ्या या शिक्षकांवर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिक्षण विभागाने तातडीने शिक्षक दीपक चौरे यांना निलंबित करावे आणि गुन्हे दाखल करण्याची कठोर कारवाई करावी अशी मागणी खरवड येथील पालकवर्ग आणि ग्रामस्थ यांनी जोर दिला आहे. त्यासाठी सातपुडा न्यूज वाहिनी व खरवड ग्रामस्थ व पालक यांच्याकडून संबंधित विभागाला आवाहन करण्यात येत आहे की संबंधित शिक्षक याची चौकशी करण्यात यावी व चौकशी करून बदली करण्यात यावी व शाळेला नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी व या शाळेला नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. सातपुडा न्यूज वाहिनी अक्राणी. यार हे बालिया शाळा पर ते 12 वाजरोला एक भी शिक्षक निंदे અને यार हे એને ગ્રુપીને આવતલા શાળામાં માસ્તરે તેનું शिक्षण अधिकारीने ते BDO साहेबीनं काय ते बी होच करी मार्गदर्शन ते बी ते वेळेवर करून जुवे आणि पहिली अवस्थारोणी ते गावून खूप नुकसान होईने ते आखा गंभीरने लक्ष लेणं जुवे. ग्रुप खरवड ग्रामपंचायत. माझं नाव आहे धड्या ठोबा पावरा खरवड. आम्ही 12 वाजता यारी शाळा पोरे भेट देणे आहे पालक म्हणून. यारी एक बी शिक्षक निमले ते आठवड्यान 2 वारी केव्हा एक दिहत्रा हजर होईतला ते आमरा यारी पोटोवर 17 पुरी असे ते पहिली ते 5वी पर्यंत वर्ग असे ते इनुपुऱ्यान खूप नुकसान होईना हन रहियो हा. ते इनुपुऱ्यान करता काय ते बी कर्मचारी गट शिक्षण अधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेब ते काय ते बी यारी खरवड ग्रुप ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा पर भेट देणं जुए आमरापुऱ्यान जो काय नुकसान होईना हन रहियो हा एरू विचार करून जुए. अत्र बुलीन 2 शब्द संपवा.